सोमवार 22 जूनला विधान परिषदेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या जागांसाठी 18 जूनला मतदान झालं होतं। या 17 पैकी 6 जागांवरची निवडणूक ही बिनविरोध झाल्यानं एकूण 11 जागांसाठीची मतमोजणी 22 जूनला पार पडली। या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केलाय। महायुतीनं 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवलाय, पण नाशिक विधान परिषदेचा निकाल मात्र धक्कादायक ठरलाय। इथे शिंदेंच्या सेनेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंनी पराभव केलाय। यामुळे नाशिक विधान परिषदेत शिंदेंच्या सेनेचा मोठा गेम झाल्याची चर्चा रंगली आहे। पण नाशिक विधान परिषदेचा हा निकाल सोडला तर इतर 16 जागांवर महायुतीचं वर्चस्व राहिलं असून महाविकास आघाडीला मात्र भोपळाही फोडता आलेला नाही। विधान परिषदेच्या 17 जागांचा निकाल नेमका आहे काय, कोणत्या मतदारसंघात कोणाचे उमेदवार विजयी झालेत, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाण्यात शिंदेंच्या सेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमध्ये शिंदेंच्या सेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, कोकणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, पुण्यात राष्ट्रवादीचे विक्रम काकडे, वर्धा, गडचिरोली, चंद्रपुरात भाजपचे अरुण लाखाणी आणि अहिल्यानगरमध्ये भाजपचे प्राजक्त तनपुरे या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते। तर 11 जागांवर मतदान पार पडलं। 17 पैकी 11 जागांवर भाजप, 3 जागांवर शिंदेंची शिवसेना, 2 जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि नाशिकच्या जागेवर बंडखोर गोकुळ गीते असे 17 उमेदवार विजयी झालेत। आता प्रत्येक जागेचा निकाल बघूयात। सगळ्यात आधी बोलूयात सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिकबद्दल। इथं शिंदेंच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांच्यात सामना झाला, ज्यात गोकुळ गीतेंनी 109 मतांनी बाजी मारली। इथून शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार होते। भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांनी माघार घेतली नाही। 11 जूनला गिरीश महाजन यांनी गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे असं जाहीर केलं होतं, तर गोकुळ गीतेंनी आपण प्रचार थांबवलाय असंही सांगितलं होतं। महायुतीनं आपल्या मतदारांना ठाण्यात शिफ्ट केलं, त्यामुळं मतं फुटणार नाहीत हा विश्वास होता। पण ऐनवेळी गेम झाला। निवडणुकीत नरेंद्र दराडे यांना 605 मतांपैकी 248 मतं मिळाली, तर गोकुळ गीते यांना 357 मतं मिळाली आणि गीते जिंकले। नाशिकमध्ये महायुतीकडे 454 मतांचं संख्याबळ होतं, पण नरेंद्र दराडे यांना फक्त 248 मतं मिळाली। तर मविया आणि मालेगावच्या इस्लाम पार्टीनं गोकुळ गीतेंना पाठिंबा दिला। महायुतीमधली मतं सुद्धा गोकुळ गीतेंकडे फिरली आणि त्यांनी बाजी मारली। दराडे विरुद्ध गीते संघर्ष, गीतेंची मनी मसल पॉवर आणि अदृश्य शक्तीचा पाठिंबा या जोरावर हा निकाल फिरल्याची चर्चा आहे। पुढची जागा आहे सोलापूरची। सोलापूर विधान परिषदेत भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख अशी लढत झाली। या निवडणुकीत भाजपच्या राजेंद्र राऊत यांनी 483 मतं मिळवत 365 मतांनी मोठा विजय मिळवला। त्यांच्या विरोधात वसंतराव देशमुख यांना फक्त 118 मतच मिळाली। सोलापुरात महायुतीकडे एकहाती संख्याबळ असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न होते, पण काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वसंतराव देशमुखांसाठी ताकद लावत भाजपला आव्हान दिलं होतं। सोलापूरच्या या निवडणुकीत अदृश्य शक्ती आपल्याला मदत करेल असं मोहिते पाटील सातत्यानं सांगत होते। या निवडणुकीत मोहिते पाटील तर भाजपकडून जयकुमार गोरेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती। देशमुखांना विजयी करण्यासाठी मोहिते पाटलांनी महायुतीतल्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या होत्या, तर बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करणाऱ्या जयकुमार गोरेंनीही या निवडणुकीत राजेंद्र राऊतांचा प्रचार केला। राजेंद्र राऊत यांचा सोलापुरात असलेला जनसंपर्क, महायुतीची ताकद यामुळे इथं राऊत यांचा सहज विजय झाला। तर मोहिते पाटील यांच्या अदृश्य शक्तीचा दावा मात्र फेल गेल्याचंच निकालावरून स्पष्ट झालंय। यानंतरची जागा आहे जालना छत्रपती संभाजीनगरची। इथे भाजपचे सुहास शिरसाट विरुद्ध ठाकरेंचे गणेश लोखंडे यांच्यात सामना झाला, जो सुहास शिरसाट यांनी 320 मतांनी जिंकला। निवडणुकीआधी या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेनं दावा केला होता, पण भाजपनं जागा आपल्याकडे ठेवली। तिकडे मवियामध्ये मात्र मोठा विषय झाला। ठाकरे गटाकडून देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी मिळाली होती, पण डोणगावकर यांनी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली। पण अंबादास दानवे यांनी गणेश लोखंडे यांना डमी अर्ज भरायला लावला होता, त्यांनाच उमेदवारी दिली। मागच्या निवडणुकीत अंबादास दानवे इथून जिंकले होते, पण त्यांचा जोर भाजपपुढे फिका पडला। 637 मतदारांपैकी 630 जणांनी मतदान केलं। 5 बाद मतं वगळता 313 मतदान घेणारा उमेदवार विजयी ठरणार होता। सुहास शिरसाट यांनी 455 तर गणेश लोखंडे यांनी 135 मतं मिळवली। अपक्ष उमेदवार इसाक संदूक खान यांना 35 मतं मिळाली। भाजपनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं,
तर अंबादास दानवे यांना बॅकफूटवर जावं लागलं। यानंतर पुढची जागा आहे धाराशिव लातूर बीडची। इथे भाजपचे बसवराज पाटील विरुद्ध काँग्रेसचे महेश देशमुख अशा झालेल्या लढतीत बसवराज पाटील यांचा तब्बल 721 मतांनी विजय झाला। बसवराज पाटील यांना 845 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या महेश देशमुखांना फक्त 124 मतं मिळाली। हा राज्यातील सर्वाधिक मताधिक्यानं झालेला विजय आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं मोठ्या प्रमाणात फुटल्याचं सांगितलं जात आहे। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी निवडणुकीआधी शिंदेच्या सेनेत प्रवेश केला नसला तरी त्यांनी भाजपच्या उमेदवाराला आपली मतं फिरवल्याच्या चर्चा आता व्हायला लागल्यात। या निवडणुकीत महाविकास आघाडीची तब्बल 150 मतं फुटल्याचं बोललं जात आहे। या निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही पक्षांचं अधिकृत संख्याबळ हे 624 मतदारांचं होतं, पण भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांना तब्बल 845 मतं पडली। पाटील यांना इतक्या मोठ्या प्रमाणात मतं पडल्यामुळे फक्त ओमराजेंच्या भूमिकेमुळेच नाही, तर महाविकास आघाडीत इतर पक्षांच्या नगरसेवकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग केल्याचं स्पष्ट झालंय। धाराशिव, बीड आणि लातूरमधले अपक्ष नगरसेवक आणि मवियातल्या नाराज नगरसेवकांची मोट बांधण्यात महायुतीला यश आल्यामुळे बसवराज पाटील सर्वाधिक मतांनी विजयी झाल्याचं सांगितलं जात आहे। यानंतरची जागा आहे नागपूर विधान परिषदेची। नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव पोद्दार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे अशा झालेल्या लढतीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी 552 मतांनी विजय मिळवलाय। भाजपच्या पोद्दार यांना 682 तर काँग्रेसच्या अतुल लोंढेंना फक्त 130 नगरसेवकांचं मतदान झालंय। नागपुरात सुद्धा अंतर्गत संघर्षाचा फटका मवियाच्या उमेदवाराला बसल्याचं बोललं जात आहे। नागपूरमध्ये काँग्रेसकडे एकूण 169 मतदार हे एकट्या काँग्रेसचेच होते, पण अतुल लोंढेंना फक्त 130 मतं पडली आहे। त्यामुळे काँग्रेसचे जवळपास 39 मतदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं म्हटलं जात आहे। इतकंच नाही तर इथे मवियाच्या तिन्ही पक्षांचे मिळून एकूण 211 मतदार होते। त्यामुळेच काँग्रेसच्या अतुल लोंढेंना इतर पक्षांच्या नगरसेवकांनी सुद्धा मतदान केलं नसल्याचं स्पष्ट होत आहे। खरं तर नागपुरात विधान परिषदेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्येच 2 गट पडल्याचं स्पष्ट झालं होतं। काँग्रेस अंतर्गत नितीन राऊत आणि सुनील केदार यांच्यातील वादामुळे काँग्रेसचा उमेदवार शेवटपर्यंत ठरत नव्हता। काँग्रेसमधून मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि सुनील केदार गटाचे दिनेश ढोले अशा दोघांनीही उमेदवारी अर्ज भरले होते। त्यामुळे नागपूरची जागा लढण्याचा अट्टहास काँग्रेसनं केला असला तरी अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा घात झाल्याचं स्पष्ट होत आहे। दरम्यान महाविकास आघाडीच्या छोट्या पक्षांसह अनेक काँग्रेस नगरसेवकांनी आम्हाला साथ दिली अशी प्रतिक्रिया भाजपचे विजयी उमेदवार राजीव पोद्दार यांनी दिली आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केलेल्या रणनीतीमुळे मवियाचे मतदार फोडण्यात भाजपला यश आल्याचं बोललं जात आहे। तर भाजपनं 10 लाख रुपये देऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार फोडले, त्यामुळे मी पराभूत झालो नाही, माझाच नैतिक विजय झालाय अशी प्रतिक्रिया अतुल लोंढेंनी दिली आहे। या पुढची जागा आहे भंडारा गोंदियाची। इथे भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विरुद्ध काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेले अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांच्यात सामना झाला। ही लढत भाजपच्या अविनाश ब्राह्मणकर यांनी 148 मतांनी जिंकली। इथं निवडणुकीआधी काहीसा ड्रामा पाहायला मिळाला होता। दिलीप बनसोड आणि प्रफुल्ल अग्रवाल या काँग्रेसच्या उमेदवारांनी शेवटच्या क्षणी अर्ज माघारी घेतले, त्यामुळे नाना पटोले यांची बरीच नाचक्की झाली होती। त्यामुळे ऐनवेळी अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला। मवियाकडून एक गोष्ट सातत्यानं सांगण्यात येत होती की निवडणुकीत क्रॉस वोटिंग होईल। हा दावा मतदानात खरा ठरला। ब्राह्मणकर यांना 302 मतं पडली, तर ईश्वरकर यांना 154 मतं मिळाली। मवियाचा कोटा 119चा होता, पण त्यांना 154 मतं मिळाल्यानं महायुतीची 35 मतं फुटल्याचं स्पष्ट झालंय। पण जागा भाजपच्या आणि पर्यायानं महायुतीच्याच कोट्यात गेली आहे। यानंतरची जागा आहे जळगाव विधान परिषदेची। इथे भाजपचे नंदकिशोर महाजन विरुद्ध ठाकरे सेनेचे शरद तायडे अशी निवडणूक झाली। या निवडणुकीत 577 मतं मिळवत भाजपचे नंदकिशोर महाजन विजयी झाले। मुख्य म्हणजे ठाकरेंच्या शरद तायडेंना या निवडणुकीत फक्त 5 मतं पडली आहेत। त्यामुळे जळगावात मवियाचा दारुण पराभव झालाय। जळगाव विधान परिषदेत 667 पैकी भाजपचे 274, शिवसेनेचे 208 तर राष्ट्रवादीचे 55 असं तब्बल 537चं संख्याबळ महायुतीकडे होतं। त्यामुळे जळगाव विधान परिषदेची निवडणूक ही भाजपसाठी एकतर्फी मानली जात होती, तर महाविकास आघाडीत या जागेच्या तिकिटावरून चढाओढ सुरू होती। शरद पवार गटाचे दिलीप खोपडे यांनी ही जागा शरद पवार गटाला मिळावी यासाठी प्रयत्न केले होते, पण ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटल्यामुळे शरद पवार गटात नाराजीचा सूर होता। त्यातच जळगावातील ठाकरेंच्या एकमेव नगराध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजनांची भेट घेतली होती। ठाकरे गटाच्या यावल नगर परिषदेच्या नगराध्यक्षा छाया पाटील आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी अतुल पाटील यांनी महाजनांची भेट घेतल्यामुळे विविध तर्क काढले जात होते।
आता भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजनांना महायुतीच्या संख्याबळापेक्षा 40 मतं जास्त पडली आहेत. त्यामुळे जळगावात सुद्धा मवियाच्या मतांमध्ये फाटाफूट झाल्याची चर्चा आहे. यानंतर बोलूयात सांगली साताऱ्याच्या जागेबद्दल. इथे भाजपचे धैर्यशील कदम विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभयसिंग जगताप यांच्यात सामना झाला, जो धैर्यशील कदम यांनी 301 मतांनी जिंकला. इथं भाजप आणि महायुतीला जयंत पाटील कडवी टक्कर देतील अशी चर्चा होती. पण महायुतीच्या तिन्ही पक्षांनी एकत्र येत रणनीती आखली. शिंदेंच्या शिवसेनेकडून झालेली बंडखोरी सुद्धा सामंजस्यानं शमवण्यात आली. सातारा जिल्हा परिषदेत शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये झालेला राडा बघता शिंदेंची शिवसेना काय करणार, राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपचा गेम करणार का, अशा चर्चा होत होत्या. पण एकनाथ शिंदेंनी दिलेले आदेश आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्राउंडवर सांभाळलेली मनं हा फॅक्टर गेम चेंजर ठरल्याचं बोललं जातंय. धैर्यशील कदम यांना 593 मतं मिळाली, तर अभयसिंग जगताप यांना 292 मतं मिळाली. जयंत पाटील अंतर्गत नाराजीचा फायदा घेऊन महायुतीला शह देतील असं बोललं जात होतं. पण महायुतीनं इथं एका हाती बाजी मारली. पुढची जागा आहे अमरावतीची. इथे भाजपचे प्रवीण पोटे विरुद्ध काँग्रेसचे हर्षजित देशमुख असा सामना झाला होता. यामध्ये भाजपच्या प्रवीण पोटेंनी विजय मिळवलाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे इथे काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळालं नाही. त्यांना भोपळाही फोडता आला नाही. भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी 390 मताधिक्य घेत एकतर्फी विजय मिळवलाय. निवडणुकीच्या आधीपासूनच सुरू असलेल्या अंतर्गत बंडखोरी आणि क्रॉस वोटिंगच्या राजकीय सूडनाट्यामुळे काँग्रेसचा या निवडणुकीत दारुण पराभव झाल्याचं सांगितलं जात आहे. अमरावतीत विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हर्षजित देशमुख हे रुग्णालयात दाखल झाले. यावरून अमरावतीच्या काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी हर्षजित देशमुख मॅनेज झाल्याचा आरोप केला होता. देशमुखांनी 15 ते 20 कोटी रुपये घेऊन जाणीवपूर्वक निवडणूक सोडून दिल्याचं ठाकूर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काँग्रेस वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देईल अशा चर्चा झाल्या. पण नंतर निवडणुकीत तटस्थ राहण्याचं, मतदानाला न जाण्याचा व्हीप काँग्रेसकडून आपल्या नगरसेवकांना बजावण्यात आला होता. पण पक्षाचा व्हीप झुगारून काँग्रेसच्या नगरसेवकांनी निवडणुकीत मतदान केलं होतं. काँग्रेसच्या 96 मतदारांनी मतदान केलं. त्यातलं एकही मत काँग्रेसच्या उमेदवाराला पडलेलं नाही. तसंच MIMच्या 16 मतदारांनी सुद्धा क्रॉस वोटिंग करत भाजपच्या प्रवीण पोटेंना मतदान केल्याची चर्चा आता अमरावतीत व्हायला लागली आहे. यानंतरची जागा आहे नांदेड विधान परिषदेची. नांदेडच्या जागेवर भाजपचे अमर राजूरकर विरुद्ध ठाकरे गटाचे कृष्णा पाटील आष्टीकर या लढतीत अमर राजूरकर यांचा विजय झालाय. या निवडणुकीत अमर राजूरकर यांना 339 तर कृष्णा पाटील आष्टीकरांना 84 मतं मिळाली आहेत. अमर राजूरकर हे भाजप खासदार अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय नेते आहेत. त्यासाठी अशोक चव्हाणांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. तर दुसरीकडे खासदार नागेश पाटील आष्टीकरांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर हे मवियाचे उमेदवार होते. पण नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं इथं मवियाच्या नेत्यांनी भाजपच्या राजूरकर यांना मतदान केल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर नांदेडमध्ये मवियाकडं फक्त 92 नगरसेवकांचं संख्याबळ होतं. त्यामुळं राजूरकरांसाठी इथलं मैदान सोपं होतं. त्यामुळेच त्यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता बोलूयात परभणी हिंगोलीच्या जागेबद्दल. इथे शिंदेंच्या शिवसेनेचे सईद खान विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे डॉक्टर विवेक नावंदर असा सामना झाला, जो सईद खान यांनी 83 मतांनी जिंकला. एकनाथ शिंदेंनी अल्पसंख्याक उमेदवार दिल्यानं इथं क्रॉस वोटिंग होईल, महायुतीला अंतर्गत नाराजीचा फटका बसेल असा मवियाचा दावा होता. पण महायुतीनं इथं आपली तटबंदी भक्कम ठेवली आणि फारसं क्रॉस वोटिंग झालं नाही. या निवडणुकीत सईद खान यांना 242 मतं मिळाली. विवेक नावंदर यांना 159 तर अपक्ष सुशील देशमुख यांना 56 मतं मिळाली. महायुतीची काही मतं फुटली असली तरी निवडणुकीचा निकाल फिरवण्याइतका मोठा झटका मवियाला देता आला नाही. महत्त्वाचं म्हणजे विजय मिळवल्यानंतर सईद खान यांनी या विजयात आमचे खासदार संजय जाधव उर्फ बंडू बॉस यांचा रोल महत्त्वाचा आहे म्हणत त्यांचे आभार मानले. निवडणुकीवेळी संजय जाधव हे ठाकरेंच्या शिवसेनेत होते. नावंदर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार होते. पण त्यांचा एकहाती पराभव झाला. त्यामुळं ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्याआधीच बंडू जाधवांनी मवियाचा कार्यक्रम केल्याची चर्चा आहे. पण ही जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि पर्यायानं महायुतीच्या पारड्यात गेली आहे. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 16 जागांवर महायुतीनं एकतर्फी विजय मिळवला असून नाशिकच्या जागेवर भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंनी नरेंद्र दराडेंना धक्का दिल्यामुळे ह्या निकालाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा होते. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचा मात्र दारुण पराभव झालाय. विधान परिषदेच्या या 17 जागांच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.